नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर मी आरती पडोळे स्वागत करत आहे तुमचं। तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करू, व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा। बघा आज आपण आलो आहे यात्रेमध्ये। तर ही यात्रा आहे सासगाव इथली। हे ठिकाण धाकटी पंढरी म्हणून पण ओळखलं जातात। इथं लहान छोटं पंढरपूर आहे असं बोलतात। हे धाकटी पंढरी म्हणून हे छान अशी इथे यात्रा भरतात। तर ही यात्रा दिवाळी नंतर असते। तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते तर नक्की कमेंट करून सांगा। तर आज आम्ही आलो आहे यात्रेमध्ये। तर तुम्ही इच्छुक असाल तर मी पुढचा व्हिडिओ माझ्या परिवाराचा पण आणील। बघा इथे असा खूप छान असा पाळणे आले आहेत। आणि नंतर आम्ही आलो यात्रेमध्ये। आम्ही यात्रा बोलतो, तुम्ही काय बोलतात? कोणी जत्रा पण बोलतात। तर तुम्ही कुठून बोलतात, कुठून व्हिडिओ बघतात आणि काय बोलत असतात तर नक्की कमेंट करून सांगा। आणि मला व्हिडिओ जमला नसेल तर प्लीज माफी मागते ती, मला माफ करा। मी प्रयत्न करेल छान छान असे मी तुमच्या समोर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल। तर आज आपण आलो आहे। तर सर्वात आधी आपण एंट्री घेतली। आता आपण आधी दर्शन घ्यायला जाऊ। हे मुंबईकडलं हे आहे। तर हे ठिकाण मुंबईकडलं आहे। आपलं कल्याण खोपोली, जर कोणी कुठून व्हिडिओ बघता तर मी खोपोली इथले आहे। तर हे आमच्या इथे गावाजवळ आहे, सासगाव म्हणून गाव आहे। तर तिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असं मस्त अशी यात्रा भरलेली। तर ही यात्रा एकादशीला असतात, बार्शीला उत्पत्ती एकादशी याच्या पहिलीची जी एकादशी असते त्या एकादशीची यात्रा असते ही। आणि दिवाळीनंतर ही यात्रा भरण्यात येते 15 दिवसांनी। दिवाळीनंतरचे 15 दिवसांनी यात्रा। बघा हे मंदिर असं पहाडावर आहे, असं उंचावर चढावं लागतं। आणि हा जो धावत होता तो माझा मोठा मुलगा आहे। बघा मंदिर पण खूप सुंदर आहे मंदिर इथलं। तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। आणि समोर पण बघा व्हिडिओ, कारण खूपच गर्दी होती। आणि खूप सुंदर अशी आम्ही आलेलो यात्रेमध्ये एन्जॉय करायला। पण यात्रेत खूप अशी गर्दी असल्याच्याने, माझे लहान मुलं असल्याच्याने एवढं काही मला हे नाही करता आलं। तर बघाच तुम्ही व्हिडिओ। हे आता आपण मंदिरामध्ये आलो। येण्याचा रस्ता असा साधा आहे आणि उतरताना बघा किती सुंदर असं इथे सगळी व्यवस्था आहे। बघा नाश्ता आहे, प्रसाद वगैरे सगळं, फुलं फळं सगळं आहे इथे। आणि चला आता मग आपण मंदिरामध्ये जाऊ, दर्शन करूया। खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची इथे मंदिर आहे। कारण याला धाकटी पंढरी म्हणूनच ओळखल्या जातात। तर बघू शकता तुम्ही मंदिर एकदम मस्त सोनेरी असं वाटतं की सोन्याचंच आहे। तर बघा हे धाकटी पंढरी म्हणून इथे। आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे। चला लवकर मग तुम्ही पण दर्शन करून घ्या। बघा खूप सुंदर, बघा किती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। आणि बघा अलिबागच्या राजाचा फोटो आहे। आणि ते बघा छान असं किती सुंदर असं डेकोरेशन केलं आहे। आणि इथे आता आरतीची तयारी चालू आहे। तर बघा किती सुंदर। आणि बाहेर पण बघा छान अशी व्यवस्था आहे। आणि इथलं दृश्य खरंच खूप सुंदर आहे। तर तुम्ही बघा किती छान असं दिसते। हा वरतून घेतलेला शूट आहे। तर बघा किती सुंदर आहे इथलं दृश्य। आणि खूप मोठी अशी इथे यात्रा भरते, खूपच मोठी अशी इथे यात्रा भरतात। तर बघाच तुम्ही। आणि खूप मोठे मोठे पाळणे वगैरे आलेत। तर बघा इथं आता आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि आता आपण निघूया। तर जाण्याचा मार्ग असा आहे, म्हणजे पायऱ्या आहेत। पण पायऱ्या पण अशा काही इच्छा व्यवस्थित नाही बघा, कारण इकडे पहाडात मंदिर आहे हे वाला। बघा अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या आहे। आणि खूपच सुंदर असं इथलं दृश्य आहे। तर बघा तुम्ही किती हे आहे। तर आता आपण दर्शन वगैरे झालंय आपलं। आता आपण चाललोय खाली
आता आपण थोडंसं एन्जॉय करूया. बघा असं कसा चढा लागला आणि बघा कसं उतरा लागलं. पण मंदिर खरंच खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्ही इथून कुठे जवळ बघत असेल तर या, एक वेळा दर्शन करा. खूप सुंदर असं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर या इथे सगळंच काही आहे बघा. दर्शन वगैरे झालंय, छान पद्धतीने असं दर्शन झालंय. आणि 2 दिवस यात्रा ही बंद होती वोटिंगमुळे, मतदान होतं. तर मग आम्ही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आलेलो. तर बघू शकता तुम्ही गर्दी बघा, आधी किती गर्दी बघा किती आहे. आणि ते सगळं काही आहे, लहान मुलांचं पासून सर्व म्हणजे सर्वच आहे. आणि बघा किती छान असं खेळणे वगैरे, पाळणे बघा, खूप सुंदर असे पाळणे वगैरे आहे. आणि दुकानं पण बघा सर्वच आहे, ते सर्व मिळतात. मेहंदी वगैरे, चष्मा वगैरे सगळं, टोप्या वगैरे. एकूण एक दुकान होते, छान मोठे मोठे असते. ही यात्रा 15 दिवसाची असते, म्हणजे बार्शीपासून तर बार्शीपर्यंतच असते. असं 15 दिवसाची ही यात्रा असते. तर बघा इथे बॉटल वगैरे आणि बघा सगळं कॉस्मेटिक वगैरे. हा माझा मोठा मुलगा आहे बघा, तो पाळण्यात बसतोय. तो बसला आहे आपला याच्यामध्ये, छोट्या याच्यामध्ये बसला. त्यांनी खूप असा एन्जॉय केला, मस्त बसला आपला. आणि बघा तर त्याला लहानपणीपासून, तो 1.5 वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला खूप वेळ आहे, तो बिलकुल घाबरायचा नाही आधीपासून. आणि बघा किती मोठे मोठे पाळणे आहे, बापरे खूपच मोठे मोठे आहे. म्हणजे यावर्षी तर म्हणजे दरवर्षीच यात्रा भरतात तिथे, पण यावर्षी जरा जास्तच पाळणे वगैरे आलेले, झुले वगैरे आलेले. आणि खूप मोठे मोठे आणि खूप वेगळ्या पद्धतीचे आले. तर व्हिडिओ तुम्ही समोर बघाच, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. मोदका कुवा वगैरे खूप सुंदर आहे. म्हणजे कोणते कोणते झुले पण असे आलेत तिथे की बघूनच भेव वाटत, असं म्हणजे बसायचं नव्हतं वाटत, भीती वाटत होती. तर बघा हा बसला आपला, याला तर काही भीती वगैरे वाटत नव्हती. पण मुलांनी कसं जसं बघितलं तसं त्यांना बसायलाच पाहिजे. मग त्याचं झालं हे करणं. मग आम्ही आलेलो या मोठ्या झुल्यामध्ये बसायला बघा. तर हा बघून दुरून लांबून बघत होतो, तेव्हा खूप भीती वाटत होती आम्हाला. तर बघा असा आता आम्ही बसलेलो त्याच्यामध्ये, पण लांबून असं वाटत होतं की खूपच म्हणजे बाबा खूप जोरात फिरत असेल, पण बसल्यावर. आणि हा बघा ब्रेक डान्स बघा. आता आम्ही बसलेलो बघा. तरी मी आहे, तुम्ही बोलाल तो कोण व्हिडिओ बनवते, तर बघा ही. आणि माझी एक मुलगी बसलेली, ती एकटीच होती, तर ती बोलली तिला सोबत नव्हतं कोणी, तर ती बसलेली. माझा मोठा मुलगा बसला. आणि अशा आणि आमच्यासोबत होत्या त्या एक चाची, त्या बसलेल्या. तर ही मी आहे मला. तर बघा तुम्ही असा आम्ही बसलेलो मग त्याच्यामध्ये, आणि खूप असं एन्जॉय केलेला. पण जेवढी दुरून भीती वाटत होती तेवढं काही नाही. आणि वरतून बघा खाली एवढा मोठा होता तो की खाली असं वाटत होतं की काहीच नाही करा. बघा तो बघा झुला, खूपच सुंदर सुंदर असे झुले आहेत तिथे. आणि माझा लहान मुलगा मध्ये मध्ये हाय हाय करतो. माझं एक दुसरं चॅनल पण आहे, त्याच्यावर आम्ही कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवते. तर मी आजही नवीन चॅनल ओपन केलं. मग आमचं सर्व फिरणं वगैरे झाल्यावर आम्हाला भूक लागलेली. तर तिथे सर्वात जास्त मला तर वाटते की सर्व नाश्त्यासाठीच येत असेल, कारण तिथे जास्त दुकानं नाश्त्याचे वगैरेच असते. तर आम्ही ते नूडल्स घेतले 1 प्लेट, मंचुरियन घेतले 4 प्लेट, आणि पावभाजी वगैरे सगळं घेतलेलं. असा मस्त असा आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता वगैरे केलेला, मस्त भूक लागली. तर आता नाश्ता करून बाहेर आलो तर गर्दी बघा, बाप रे बाप, एवढी गर्दी की म्हणजे असं वाटत होतं का एकामेकाच्या हातच पकडून ठेवायला पाहिजे, नाही तर हरवला तो कोणीच दिसणार नाही. खूपच जास्त गर्दी. अशा खूपच मोठी यात्रा असते.
आणि खूपच गर्दी होती. गर्दी म्हणजे रोजच असते असं काही नाही, आजच आहे म्हणून रोज गर्दी असते. तर अशा पद्धतीने आम्ही अशी फिरायला गेलेलो. आणि हे बघा, हे कसे वाटते हे डॉगी, असं वाटते की ओरिजिनलच आहे खरंच, छोटे छोटे. त्यातला मी एक घेतला व्हाईट कलरचा. आणि बघा असं, मग हा परत दुसऱ्या याच्यात बसला, परत बोलतो की परत बसायचं आहे मला, तर हा दुसऱ्या याच्यात परत बसला. तर मुलांचं कसं तसंच असते ना, त्यांना किती पण नाही केलं तरी काही हे होत नाही. तर त्याचं त्याच्यात झालं, पण त्याच्या दुसऱ्या याच्यात पण त्याचं चालूच होतं, तर मग त्याला त्याच्यात बसवलं. आणि हा झुला बघा, इकडे सगळं मोदका कुबा वगैरे होतं आणि तो झुला बाबा वेगळाच होत होता खालतून वरतं. हे बघा त्याचं झालेलं. तर मी इकडे होती तर बघा तो लहान पण बसलेला. हा माझा लहान मुलगा आहे, दोघं पण बसलेले बघा मस्त. मला वाटलं घाबरल, तो फक्त 17 महिन्याचा आहे. तर मला वाटलं घाबरन तो, पण तो काही घाबरत नव्हता. बघा कसा मस्त बसला. भावाला पण बोलतो हात सोडून दे, हात पकडू नको. तर मस्त असं दोन्ही मुलांनी बघा हाय करतो. त्याला मला वाटलं घाबरेल, तो लहान आहे अजून, फर्स्ट टाईम बसलेला, पण नाही घाबरलेला. आधी मी त्याला नव्हतं बसवलं, मग असंच तो उतरवायच्या टायमाला असं बसून बघितलं तर तो नव्हता घाबरत. बघा त्याला बोलतो पकडू पण नको मला, हात काढ. तर असा तो बघा किती हुशार आहे. आणि असं त्याला पण खूप मजा येत होती. उतरायचं नावच घेत नव्हता, नाही बोलत होता. दोघं पण भाऊ नाही बोलत होते. तर दोघांनी पण मस्त असं बसले आपले, दोघं पण मस्त बसले आपले आणि मस्तपैकी असा एन्जॉय केला. तर अशी झाली आमची, असं फिरलो आम्ही यात्रा. थोडंसं काही घेतलं, काही जास्त काही शॉपिंग नाही केली. नेहमीच मिळतं मार्केटमध्ये सर्व काही, असंच थोडंसं काहीतरी मुलांना हे नाश्ता पाणी वगैरे झालं आमचं सगळं. नंतर थोडंसं थंड वगैरे घेतलं. तर हे बघा इथे मोदका कुबा वगैरे आहे, पण आम्ही बघितलं नाही. आणि चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला तुमचं प्रेम राहू द्या माझ्या पाठीशी आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर मग चला मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय. आमची दोन लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमची सगळी चांगले वाटून लाईक बघा करा. आणि मुलं बघा, मुलांची काही मस्ती संपत नाही. पाळण्यातून उतरल्या व परत याच्यात खेळायला आला, यात खेळला वगैरे. तर चला मग बाय 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 बाय. अंश बाय कर. ओके ठीक आहे, बाय मग बाय. ओके ठीक आहे, बाय मग. आणि हा झुला बघा, हा झुला तर बाबा वेगळाच आहे. याला तर बघून एकदम वेगळंच काहीतरी वाटत होतं. हटोरा हटोरा. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला तुम्ही इच्छुक आहात का तर नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.